मनसे नेते अमित ठाकरे यांनी कल्याण डोंबिवलीचा दौरा करत पेंढारकर आणि प्रगती महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी संवाद साधलाय। यावेळी विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करत त्यांनी त्यांचे प्रश्न जाणून घेतले। दरम्यान कल्याण लोकसभा मतदारसंघातील दौऱ्यादरम्यान रस्त्यांवरील खड्ड्याचा गंभीर प्रश्नावरही अमित ठाकरे यांनी प्रशासनाला सुनावले। शहरातील खड्ड्यांमुळे नागरिकांना होणारा त्रास आणि प्रशासनाची भूमिका यावर त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। खड्ड्यांच्या प्रश्नांवर अमित ठाकरे यांनी नेमकं काय म्हटलंय, प्रशासनाला कोणता इशारा दिलाय, जाणून घेऊया त्यांच्या प्रतिक्रियेतून। वर्ष मला वाटतं एक शहर घाण होत चाललंय आपलं। मी आता येताना बघितलं एक पॅच कॉन्क्रीटचा होता, एक काहीतरी डांबराचा होता आणि त्याच्यामध्येच कुठेतरी पेवर ब्लॉक होता। हे रस्त्याच्या मध्ये अशा रस्ता कसा बनवू शकतात बनवताना? आणि इकडे मला वाटतं उपमुख्यमंत्र्यांचा मुलगाच आहे ना खासदार, आमदार कुठे? त्यांना प्रश्न विचारले पाहिजे। रस्त्यांवरचे खड्डे नाही जैन इथपर्यंत आपण मर्यादित ठेवू नका। तुम्हाला आम्हाला सगळ्यांना त्रास होतो खड्ड्यांचा। खड्ड्यात लोक पडून वर्षाला मरतायत दररोज। ट्रेन मध्ये दरवाजे नाहीत म्हणून ऑन एन ॲव्हरेज 8 लोक मरतायत। आपण ह्या गोष्टींकडे बघणार आहोत का फक्त आपण उगाच आमदार फोडण्यात खासदार फोडण्यात आपण मग्न राहणार आहोत? खूप विचित्र परिस्थिती आहे। मी आज आमची सभासद नोंदणी चालू आहे म्हणून आमचा दौरा निघाला इकडे। मी परत येणार आहे, सगळ्यांना मला या विषयांवर पण बोलायचं आहे आणि या विद्यार्थ्यांना भेटून त्यांच्या अडचणी जाणून घ्यायला आलोय। पण आता येतानाच मला सगळे रस्त्याची दुर्दशा काय झाली आहे इकडे येताना मला कळलं 2 दिवसाआड पाणी येतं लोकांच्या घरी। बरोबर आहे की नाहीये? पाणी नाही मिळतं आपल्याला 2026 मध्ये। पत्रकार सगळ्यांनी सरकारला प्रश्न विचारले पाहिजेत। हे आपण आपल्या मतांमध्ये खेळत नको राहूया। याला सरकारने उत्तरं दिली पाहिजेत, कारण ह्या लोकांनी त्यांना बसवलंय, तुम्ही त्यांना बसवलंय तिकडे। अकाउंटेबिलिटी पाहिजे, आन्सरेबल अखिल भारतीय विद्यार्थी सेनेच्या परिषदेवरती टीका करण्यापेक्षा स्वतःच्या भाषा कौशल्यावरती लक्ष द्यावे असं नवनाथ बन आपल्याला सांगतात। काय त्यांना आम्ही बोललो आता एका रस्त्यावर कॉन्क्रीट डांबर आणि पेवर ब्लॉक, हे एका रस्त्यावर तुम्हाला कसं दिसू शकतो मला कळत नाही। तो कॉन्ट्रॅक्टर काय करतो, त्याला अजूनही कॉन्ट्रॅक्ट का मिळतात हे आपण हे प्रश्न मला वाटतं सरकारला। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये सत्तेमध्ये आपला पक्ष देखील आहे। सरकार कोणाची आहे? इथे तुम्ही कल्याण डोंबिवली मधले महानगरपालिके किती नगरसेवक आहेत? किती नगरसेवक आहेत सत्तेमध्ये आहात ना? किती नगरसेवक आहेत? नगरसेवकांनी देखील बोललं पाहिजे। अच्छा, मग त्यांचा आकडा आणि आमचा आकडा तुम्ही आता मोजताय? जे 2014 पासून सत्तेत आहेत त्यांना विचारणार नाही आमच्या नगरसेवक तुम्ही आम्हाला विचारणार हे बरोबर आहे? असं त्यांना विचारलं कधी? काम करणाऱ्या विचारतो त्यांना विचारताना मला कधी दिसत नाही तुम्ही? आम्हाला विचारलं म्हणजे 2 महिन्यापूर्वी झालेली हेच तुमचा प्रश्न आहे ना। नाशिकमध्ये पण कामं बघा तुम्ही, मी तुम्हाला पण सांगतो नाशिकमध्ये जेव्हा कम्प्लीट आमची सत्ता आली, एक हाती सत्ता आली, तेव्हा 5 वर्ष एक खड्डा नव्हता नाशिकमध्ये। तिकडे पत्रकारांना सांगितलं जायचं की खड्ड्याचे फोटो पाठवा, ते बोलले आमच्याकडे खड्डेच नाही तर पाठवू काय? इकडे एक हाती सत्ता द्या, मग तुम्हाला दाखवतो रस्ते कसे बनतात। जेव्हा सत्ता नव्हती तेव्हा अमृता फडणवीस या खड्ड्यांवर बोलत होत्या, आरजे गाणं करत होती, मात्र ते आता कुठेही बोलताना दिसत नाही। यावर आपलं मत? माझं काही मत नाही, मला वाटतं हे प्रश्न त्यांना विचारावे, त्यांचे प्रश्न आहेत। आता तुम्ही विद्यार्थ्यांना या ठिकाणी काय नेमकं तुम्ही त्यांना आता सांगाल आणि कशा पद्धतीचं मार्गदर्शन?